हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आहे गौरी पूजन, तर स्वतः आम्ही रेडी झालेलो आहोत आणि सकाळपासून गडबड असते जेव्हा गौरी पूजन असतं तेव्हा, कारण सगळं सुप्पं वगैरे रेडी करायची असतात, तर त्याच्यात बराच वेळ गेला आणि आवरायला सुद्धा उशीर झाला। तर चला आता पूजन करायचं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर हे बघा, आजचं माझं लुक असं आहे, तुम्हाला पूर्ण फोटो बघायलाच भेटेल। शेवटला मी सगळे फोटोज आमचे अपलोड करेन, त्याच्यात तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। फिल्टर नाही, त्या फोटोच काढायचा पण चांगले हे ना काय खाली वगैरे मांडी कशाला एवढ्या बोलत पण नाही पोरगी। आम्ही देऊ का ताई तुमचे? एक दिल उसको चुबड़े में काटा। उलटी होते माणसाला
हर हर महादेव. फोटो काढते ना राजाचा. आवडी गंगाजळ देवानानी रे, देवानानी रे. भक्तीचे भूषण, भक्तीचे भूषण प्रेमे सुंदर किरे. राम नाम धूप जाळू श्रीहरी पुढे, श्रीहरी पुढे. जो जो धूप जळे, जो जो धूप जळे, तो तो देवा आवडे. वल्लभदास्याने धूप जाळीला, धूप जाळीला. मंगळारतीचा, मंगळारतीचा मग प्रारंभ केला. सुखकरा दुःखाचा वार्ता विनाची, गुरुजी गुरुजी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उंचेंदुराची, कंठी धरते माळ मुक्ता वरांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बरा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची मोठी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंदून देणू पुरे चरणी गागल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरस सौम्य वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा घटकारे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लवलवी विक्राळ ब्रह्मांडी माळा, विजय कंठकाळ तेजस्वी ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा, ते दुनिया निर्मळ वाळे दुर्दुर. गावातल्या सगळ्या गौरींना पाया पडायला जातो. हे आमच्या सगळ्या वहिन्या, ताई आमची. आणि ताई हॅलो कर. काकू आई आई बघा, हाय करा. बाहेर ताई बघणार आहे तुम्हाला. आमच्या ताई, आपण सगळ्या जाऊ बाई. ही आमची स्वरा, आमच्या गुंजा ताई. हाय ऋत्वी, वडापाव आहे ना, मस्त केलंय डेकोरेशन. आप्पा दादांकडची गौरी काय तिकडनं हिरवं जास्त आहे तिकडनं ना, आपलं घेते फक्त. आता आमच्या वंसांनी पाठवायला पाहिजे होती ना गाडी. वंसांचं लक्षच नाही.